सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि नालासोपारामध्ये खूप खूप स्वागत तुमचं। आज तुम्हाला या कोकणवासियांनी खूप बहुमताने निवडून दिलेला आहे, काय सांगाल? आणि आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सर्व चाकरमानांचे आभार मानायला मी नालासोपारा इथे आलो होतो। मतदान प्रक्रियेमध्ये नालासोपारामधील सर्व शिवसैनिकांनी, दापोली मतदारसंघामधल्या शिवसैनिकांनी सिंहाचा वाटा उचलला आणि माझ्या विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांचे आभार मानणं हे गरजेचं होतं आणि म्हणून मी आज इथे आलो होतो। अपेक्षेपेक्षाही मोठ्या संख्येने आज जनता इथे उपस्थित होती, शिवसैनिक उपस्थित होते। त्यांच्या आशीर्वादामुळे आज मी आमदार म्हणून निवडून आलेलो आहे आणि भविष्यामध्ये त्यांना माझ्याकडून असलेल्या विकास कामांच्या ज्या अपेक्षा आहेत नक्कीच त्या मी पूर्ण करेन असं वचन मी त्यांना पुन्हा एकदा दिलंय। 2019 पेक्षाही जास्त मताधिक्य यावेळेला दापोली मतदारसंघामध्ये जनतेने मला मिळवून दिलेलं आहे आणि नक्कीच ह्या मताधिक्याच्या प्रमाणेच चांगलं काम आपल्या दापोली मतदारसंघामध्ये केलं जाईल असा विश्वास मला दिलेला आहे। एक पत्नी, एक माता आपल्या 1 वर्षाच्या बाळाला घरी ठेवून तुमच्यासाठी प्रत्येक महिलेच्या दारोदारी जाऊन तुमच्यासाठी प्रचार केला, त्यांचा किती सहभाग होता यामध्ये? 100% सिंहाचा वाटा माझ्या पत्नी श्रेयाचा होता। स्वतःची आमची लहान मुलं आहेत, 1.5 वर्षाचा ऋतू आहे, 5 वर्षाची आमची रुद्राई आहे, तिला सोडून जवळपास 6 महिने ती गावाकडे होती आणि मी केलेलं काम हे महिलांपर्यंत पोहोचवणं, महिलांची मनधरणी करणं, त्यांना सगळे विषय व्यवस्थित समजावून सांगणं हा एक महत्वाचा प्रचाराचा तिने भाग सांभाळला होता आणि म्हणून माझ्यावरच देखील 50% पेक्षा माझ्यावरचा भार कमी झाला होता आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये मला वेगळ्या पद्धतीची यंत्रणा ही मला स्वतंत्रपणे राबवता आली आणि नक्कीच माझ्या विजयामध्ये सिंहाचा वाटा माझ्या पत्नी श्रेयाचा आहेच। आणि वडवली गावची मी स्वतः रहिवासी आहे, मी तुमच्या दापोली मतदारसंघातली मी स्वतः मतदार आहे। आमचा माटवण ते पालघर रस्ता तुमच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लागला। आता विकासाच्या दृष्टिकोनातून तुमचं पहिलं पाऊल काय असेल माझ्या गावासाठी किंवा आपल्या मतदारसंघासाठी? अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत, मूलभूत सुविधा आपण ह्या उभ्या नमस्कार, लाईव्ह जागरूक वसईमधून मी सोनल महाडी। आज रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि ज्या वेळेला आपण मागे पाहिलं की निवडणुकी दरम्यान शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळाला होता। पक्षफुटीनंतर नेमकी कोकणवासीय कोणाला कौल देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि अखेर सर्व कोकणवासियांनी योगेशदादा रामदास कदम यांना भरघोस मताने निवडून दिलेला आहे आणि आज त्यांच्या विजयाचा सोहळा म्हणून त्यांनी आज येथे नालासोपारा नूतन विद्यालयामध्ये त्यांच्या विजयाच्या सोहळ्याचं आयोजन केलं। त्या अनुषंगाने योगेशदादा रामदास भाऊ कदम यांनी येथे मतदारांचे जाहीर आभार मानण्याकरता उपस्थिती दर्शवली। आपण येथे कार्यकर्ते पाहत आहोत, कार्यकर्त्यांशी थोडा संवाद साधूया। काय सांगाल तुम्ही, म्हणजे योगेशदादांचं आता मागील 5 वर्षामध्ये केवढं योगदान होतं? मागील 5 वर्षामधले 2.5 वर्ष तर महामारीमध्ये गेले, निसर्ग चक्रीवादळ आमच्या कोकणामध्ये आला त्याच्यामध्ये गेले। त्याच्यानंतर जेव्हा ह्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब झाले, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये नंतर ते दादाने 2-2.25 वर्षामध्ये जे कामाचा डोंगर या मतदारसंघामध्ये उभारलेला आहे, प्रचंड कामं केली। जवळजवळ 350 कोटीची कामं दादाने आतापर्यंत केली, ही मोठी कामं आहेत। त्याच्यापेक्षा पाखाड्या ह्या लहान सहान कामं भरपूर आहेत आणि भविष्यामध्ये दादांकडून याहीपेक्षा 4 पटीने विकासाची अपेक्षा या दापोली विधानसभा मतदारसंघातील मतदारांची आहे आणि म्हणूनच एका कठीण परिस्थितीमध्ये आज दादांना पुन्हा एकदा त्या जनतेने मोठा कौल दिलेला आहे। जवळजवळ 25,000चं मताधिक्य दिलेलं आहे म्हणून जनता दादांवरती खुश आहे आणि येते 25 वर्ष तरी दादांना हात लावणारा उमेदवार या आमच्या मतदारसंघामध्ये निश्चित नसेल। आता विकास कामं कुठच्या पद्धती, अजून काय विकास कामं तुमच्या पद्धतीने व्हायला पाहिजे तुमच्या गावांमध्ये? गावांमध्ये जे प्राथमिक विकास असतो ते आता दादांचा विषय हा फार मोठा आहे। दादांना नुसतं वाड्यांवरती विकास नको आहे तर गावातील आमचा जो मुंबईकर मुंबईमध्ये येऊन बसलाय तो गावी जाऊन तो व्यवसाय कसा करेल, तो तिथेच स्थिर कसा राहील, त्याच्यासाठी MIDC सारखे प्रकल्प जसं आता मंडणगडमध्ये MIDC मंजूर केलेलं आहे, त्याचं काम काही दिवसामध्ये सुरू होईल। अशा प्रकारच्या योजना आणून जो आमचा स्थानिक तरुण जो मुंबई आणि इतर शहरामध्ये पसरलेला आहे त्याला त्याच्या मूळ गावामध्ये रोजगार कसा उपलब्ध होईल याच्यासाठी दादा प्रयत्न करत आहे आणि ते आमच्यासाठी या तरुणांसाठी एक निश्चितपणे चांगलं काम आहे।
आपल्या माटवण वालगड रस्ता जो मार्गी लावला तो योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झाला, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? सन्माननीय योगीदादांनी आजच्या नालासोपाऱ्याच्या मतदारांना आभार मानायच्या कार्यक्रमात आता उल्लेख केला होता की ही निवडणूक आहे ती जनतेने हातात घेतली. ही निवडणूक पूर्णपणे जनतेने हातात घेतली आणि विकास निवडणूक आणि एक लोकप्रिय आमदार निवडणूक आणायच्यात या हिशोबाने या निवडणुकीतून लोकांनी मतदान केलं. आता विकासाचं बोलायचं तर दादांनी प्रत्येक गावात प्रत्येक वाडीत ह्या विकास दिला. माटवण आणि जो माटवण शाळा ते पालघर हा जो रस्ता आहे तो रस्ता हा अक्षरशः म्हणजे तो रस्ता पूर्वीचा रस्ता होता फार छोटा होता, तो आता त्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून हा रस्ता फार पंतप्रधान काम सोडून भेटून 8 फूट रस्ता हा मिळणार आहे. तो रस्त्यामुळे इथं प्रचंड प्रमाणात लोकांची जी गैरसोय होती ती गैरसोय टाळणार. अशा प्रकारचं काम प्रत्येक गावात दादांनी केलं. आपण पाहिलं की आज मागील 5 वर्षामध्ये योगेशदादा कदम यांनी मोठ्या प्रमाणावर आरोग्य, रस्ता, बंदर या सगळ्या गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे आणि हजारो कोटींचा रुपयांचा निधी त्यांनी या मतदारसंघासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. मागील वर्षामध्ये केलेल्या विकास कामाच्या दृष्टिकोनातून आज या सर्व मतदारांनी, कार्यकर्त्यांनी त्यांना भरघोस मतांनी विजयाचा कौल दिलेला आहे. येणाऱ्या काळात योगेशदादा कशा पद्धतीने आणि कितपत विकास करतील हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद. लाईव्ह जागरूक वसई, नालासोपारा. दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदारसंघातील वसई, विरार, नालासोपारा, बोईसर, पालघर विभागातील सर्व मतदार बंधू, माता, भगिनींचे जाहीर आभार व्यक्त करण्यासाठी आमदार आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत लोकप्रिय आमदार योगेशदादा रामदासभाई कदम यांचा कृतज्ञता सोहळा नालासोपारा येथे नूतन महाविद्यालयात संपन्न झाला. दापोली विधानसभा मतदारसंघात भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल योगेशदादा यांना शुभेच्छा देण्यासाठी बंधू भगिनींच्या या स्नेह मेळाव्याला अनेकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली. या स्नेह मेळाव्यास दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना युवा सेना पदाधिकारी, ज्येष्ठ युवा महिला शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवली होती. यावेळी आमदार योगेश कदम यांचे फटाक्यांच्या आतिषबाजी करून तसेच औक्षण करून स्वागत करण्यात आले. या प्रसंगी एकच वादा योगेश दादा या घोषणांचा गजर होताना दिसला. विकास कामांच्या जोरावर ही निवडणूक मी जिंकलो आहे असे प्रतिपादन योगेश कदम यांनी केले. आताचे स्थिर सरकार आहे, या स्थिर सरकारच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने आपण कोकणवासियांचा विकास मी नक्कीच करेन, त्यासाठी मी सदैव तत्पर असेन, अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील योगेशदादा कदम यांनी कार्यक्रमांतर्गत दिली. पाहूयात कार्यक्रमातले काही क्षण. हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा, मराठी मनाचं मानबिंदू, हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय रामदासभाई कदम अभिवादन करतो. आणि आज नालासोपारा, वसई, विरार या परिसरातील सर्व दापोली मंडणगड, दापोली मतदारसंघातील सर्व मतदारांचे, नागरिकांचे आभार मानण्यासाठी आणि सगळ्यांच्या आशीर्वादाचा कार्यक्रम ह्या कार्यक्रमात उपस्थित माजी जिल्हा प्रमुख श्री भाऊसाहेब चव्हाण साहेब, शिवसेने सर्व पदाधिकारी, माजी साहेब असतील, कार्यकर्ते असतील, गायकवाडजी असतील, इथे लाडजी असतील, सावळीजी असतील, आमचा संजू असेल, आमचे दीपक मापे असतील, आमचे
विनायक आहे, सगळेच म्हणजे आमचे रणजितजी असतील, सगळ्यांची नावं घेण्यासारखी आहेत. सगळेच आपले पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि खास करून ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपण सर्व अधिक वेळ घ्यायची मला कल्पना आहे की 4 वाजताचा कार्यक्रम होता. मला यायला जोपर्यंत 6 वाजले. गेले 1-3 तास आपण सर्व इथे वाट पाहत बसलो होता आणि चिंतेच नेहमी कारण नाही की इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भेटल्याशिवाय मी काही चिंती होत जाणार नाहीये. शेवटी निवडणुका झाल्याच्या नंतर आपण एक पद्धत अशी असते की प्रत्येक गावामध्ये आपण ग्रामीण भागामध्ये जाऊन आपण आभार मानतो आणि प्रत्येक गावाला गावभेटी आपण देतो. परंतु ह्या वर्षी मात्र मी वेगळा करायचा निर्णय घेतला. मी ह्यावेळेला असं ठरवलं की निवडणूक झाली की पहिलं आभार मानण्यासाठी आपण मुंबईकरांची गाठीभेटी घेतली. तर या वेळेला आपण सर्व चाकरमान्यांनी निवडणूक तुम्ही तुमच्या हातामध्ये घेतली. जे काही नियोजन करत असताना ठीक आहे काही चुका होत असतात आणि त्या चुका झाल्यामुळे जो काही आपल्या मतदारांना जो काही त्रास सहन करावा लागला आणि तो 19ची रात्र किंवा पहाट 20 तारखेची पहाट म्हणूया रात्र म्हणण्याची काही बरोबर ना. 19 तारखेची पहाट आपण कोणीच विसरू शकत नाही. मतदानाचा आदला दिवस आणि आपण सर्व नियोजन आपण स्वतःच्या हातामध्ये घेतलं आणि एक जिद्द बांधली होती की कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मला काही करून मला मतदानासाठी गावी पोचायचंच आहे. आपण सर्व 5-5, 6-6 तास रस्त्यावरती उभे राहून गाड्यांचं नियोजन स्वतःहून करून काही आमची तरुण मंडळी बाईकवरती 666 आली. काही आमची मंडळी ऐन वेळेला ट्रेनने गावापर्यंत येऊन पोहोचली. काही आमच्या मंडळीने स्वतःच्या पैशाने गाड्या बुक करून स्वतः येऊन पोहोचले. जिथे 6 सीटरच्या गाडीमध्ये 15 लोक बसली, 32 सीटरच्या गाडीमध्ये 50 लोक बसून आली. काही आमच्या म्हणजे आजी आमच्या 75 आणि पासून ते अगदी 90-95 वर्षाच्या आजी देखील रस्त्यावरती 5-5 तास बसून राहून गाडीमध्ये 15 तास प्रवास करून मतदानासाठी गावी पोहोचल्या. मतदान पुन्हा 15 तास त्यांनी उलट प्रवास केला. काही आमच्या भगिनी लहान मुलांना बाळांना सोबत घेऊन त्यांनी प्रवास केला. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच फक्त विचार होता की आम्हाला काही करून योग्यकरण निवडून द्यायचंय आणि आम्हाला आमचं मतदान करायचंय. आपण सर्वांनी जी आपुलकी जे प्रेम आपण त्या दिवशी मला दाखवलं. मी पण थोडा वेळ टेन्शन मध्ये होतो, खचून गेलो होतो, परंतु आपण तुम्ही मगाशी म्हटलं तसं ही संपूर्ण प्रक्रिया आपण तुम्ही तुमच्या हातामध्ये घेतली आणि जवळपास 10 ते 12 हजार मतदार हे स्वतःचं नियोजन करून आपल्या मतदान केंद्रात पोहोचले. आणि म्हणूनच आज योगेश्वर तुमच्या समाजाचे आमदार म्हणून भाषण करू शकतोय आणि आयुष्यभर आणि म्हणूनच आपले आभार मानण्यासाठी आपल्या सर्वांसमोर नतमस्तक होण्यासाठी आपल्या सर्वांना सलाम करणारी योगेश्वर माझी उपस्थित आलाय. दुसरं कुठलाच कारण आपल्या सर्वांचे खरोखर मनापासून आज आभाराची वेळ आपण अनेक घेतो, परंतु फक्त मतदान केलं ह्याकरता मी आपला आभार मानत नाही. आपण निवडणूक प्रक्रिया तुमच्या हातामध्ये घेतली. काही आमचे मतदार मला अजून आठवते वळगावचे आमचे काही मतदार 5:58 मतदान केंद्रावरती पोहोचले. 2 मिनिटं वाटत होती फक्त. काही मंडळी 5:30 पोहोचली. आपली काही मंडळी दुर्दैवाने पोहोचू शकली नाही, मतदान करू शकली नाही. परंतु त्या सगळ्यांची देखील मी खरोखर मनापासून आज आभार मानतो. आपण ही दिलेली मोठी ताकद आहे आणि आपली ही जी आपुलकी माझ्याप्रती ही जी आपुलकी आहे ना, याच आपुलकीच्या माध्यमातून मला ऊर्जा मिळते, मला ताकद मिळते आणि हीच ताकद माझ्या मतदारसंघाच्या विकास कामांसाठी खर्च करेल हे सांगायला
हीच तर ताकद आहे माझी. दुसरं ऊर्जा, नेत्याला ऊर्जा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळते ना. माझी इतकी मोठी ऊर्जा माझ्यासोबत असताना विकास म्हणजे चिंता करू नका, विकास करा, 24 तास जाऊन तुम्ही कामं करत राहील. शेवटी तुम्हाला माझ्याकडनं विकास कामांची अपेक्षा आहे, अजून दुसरा कुठला अपेक्षा नाही. माझा स्वभाव आपल्या सर्वांना माहिती आहे. एक तर पहिली गोष्ट, मी टीका करत नाही. मी टीका करणं म्हणजे माझं भाषणाचं म्हणजे जास्त वेळ कधीच वाया घालवलं. दुसरं, विरोधकांना उत्तर हे आपण आपल्या विकास कामांच्या मार्फतच देतो आणि आपण त्याच पद्धतीने राजकारण पुढे जाऊ. आपले राजकारण हे त्याच पद्धतीचं पुढे आपण चालू ठेवणार. माझ्या स्वभावामध्ये अजिबात बदल होणार नाही, काही चिंता करू. 8 वर्षात काही बदल वाटला का तुम्हाला? यापुढे देखील होणार नाही, यापुढे देखील होणार नाही. शेवटी आई वडिलांची शिकवण आहे, संस्कार आहे. आणि म्हणून मला वाटतं अनेक गोष्टी आपल्या कोकणासाठी आपल्याला करायच्या आहेत. आणि म्हणून आता मी माझ्या मतदारसंघ पुढचा सीमित झाणार नाही. होय, आपल्या मतदारसंघामध्ये आपण कायापालट करतोय. आज मला सांगायला अभिमान वाटतोय की आपल्या सरकारच्या माध्यमातून आपल्या दापोली मतदारसंघामध्ये आपण जवळपास 3,500 कोटीपेक्षा जास्त विकास कामं पूर्ण करतोय आहे. हा आकडा मी कागदावरती सिद्ध करून दाखवलेला. हा आकडा फक्त माझ्या भाषणापुरता नाही, कागदावरती म्हणजे पेपरवरती हा आकडा मी सिद्ध करून दाखवला आहे. जागेवरती काम होत आहे, चालू आहे, फक्त वंदना करत नाही. आणि म्हणून मी मुद्दाम आवर्जून एक गोष्ट सांगितली. या प्रचाराच्या निमित्ताने जवळपास 450 गाव आपल्या मतदारसंघामध्ये आहेत. 1,500 वर्षी जास्त वाढे आहेत. मी जवळपास 150 गावांपर्यंत मी पोहोचलो. 450 की 150 गाव ह्या करता, कारण उर्वरित सगळ्या गावामध्ये माझी पत्नी सेवा जाऊन पोहोचली होती. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त चांगलं काम वाटतं. आज ती तब्येत बहीण असतो म्हणजे आज येऊ शकले, तिची इच्छा होती. परंतु माझ्यापेक्षा जास्त मेहनत माझ्या पत्नीने ह्यावेळेला मात्र घेतली. प्रत्येक गावातून जाऊन कुठे प्रत्येक महिलेशी त्यांनी संपर्क केला आणि महिलांना जागृत त्यांनी केलं. परंतु या 150 गावापर्यंत, ज्या गावापर्यंत मी पोहोचलो, या प्रत्येक गावामध्ये मला एकच प्रत्येक गावासाठी आवाज दिला की दादा, तुम्ही आमची 5 वर्ष विकास कामं केलेली आहेत, आता आम्ही फक्त तुम्हाला मतदान करा. आज आमची कुठलीही मागणी आमच्या तुमच्याकडे नाही. म्हणजे प्रचाराच्या दरम्यान एकही गावाने माझ्याकडे विकास कामांची मागणीच केली नाही. हीच आपली पोस्ट होत होती. त्याचवेळी माझ्या लक्षात आलं की ही निवडणूक विकासाच्या नावावरती होणार, विकासाच्या माध्यमातून ही निवडणूक आपण जिंकणार, हा माझा विश्वास त्यावर. त्याचवेळी मला हा विश्वास मला तयार झाला. जनतेला विकास कामं हवी आहे, दुसरं काही नाही. मी एक सोबत वही ठेवली होती. गावात जातो निवडणुकीच्या वेळेला या गावाने ही विकास मागणी केली, मला लिहून द्यायचं. ही अख्खीच्या अख्खी वही माझी कोरी राहिलेली आहे. एकही काम त्याच्यात आलेलं नाही, कारण कुठली मागणीच नाही. याचा अर्थ असं नाही की सगळी विकास कामं संपली, पण ती जी वेळ होती जनतेला जागरूकता त्या दिवशी जेव्हा मला जनतेच्या मनामध्ये दिसली की जनता ही विकास कामांची अपेक्षा घेऊन येतात, ती अपेक्षा पूर्ण केली होती. म्हणून आपल्या हे मताधिकारी झाले. आता ईव्हीएमचे घोटाळे, ईव्हीएम मध्ये गडबडी केली म्हणून आकडे वाढले. मी इथे बसून चॅलेंज देतो, विरोधकांना मी ते चॅलेंज देतो. आपल्या मतदारसंघामधलं कुठलंही एखादं मतदान केंद्र घ्यावं. आता जे काही टीव्हीवरती चाललंय, म्हणजे जे राष्ट्रवादी सडक पावसा कुठे गावात जाऊन पोहोचते, मार्केटवाडी कुठली वाडी आहे, गाव आहे, कुठल्या तालुक्याचं मला तर माहिती नाही. आणि तिथे चॅलेंज दिलेलं आहे की बॅलेट पेपरवरती तिथे मतदान घ्या. आज माझं चॅलेंज आहे, दापोली मतदारसंघामधलं कुठलं एखादं मतदान केंद्र विरोधकांनी घ्यावं आणि तिथे बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं. जेवढं ह्या विधानसभेच्या निवडणुकीला ज्या ईव्हीएम मशीनमध्ये आपल्याला मतदान मिळवलंय, त्याच्यापेक्षा 10 मतं तरी जास्त मतदान घेऊन दाखवलं. 10 मतं ह्या करता म्हणतोय की आता प्रत्येक गावात आता फोन यायला लागलेले आहे. आता गाडीमध्ये येत असताना 4 फोन होते आमच्या सरकारला, गाडीची बरोबर की नाही. गाडीमध्ये आता दिव्यावरनं नालासोपाला येत असताना जी मंडळी आपल्यासोबत नव्हती, आमची चूक झाली, आम्हाला लक्षात आलेलं, आता आम्हाला तुमच्या सोबतच यायचंय, असं आता फोन देखील यायला सुरुवात झालेली आहे. आता विरोधकांना आपण निम्म संपवलेलं आहे. पुढच्या एका वर्षाच्या आतमध्ये 100% संपवणार आणि 100% शिवसेना होणार, हा माझा विश्वास आहे. कारण शेवटी जनतेला विकास कामं हवे, दुसरं काही नाही. आणि विरोधकांनी दुसरं काहीच केलेलं नाही. फक्त गावामध्ये गेले आणि आपल्या घरामध्ये भांडण लावले, आपल्या वाडीमध्ये भांडण लावले, आपल्या गावामध्ये भांडण लावले. भांडणं करून भांडणं लावून यांनी आपल्या राजकारणाची खूप पोळी शिकलेली आहे. आता हे देखील जनतेच्या लक्षात आलेलं आहे.
विकास कामं करायची असतील तर आपल्याला योगेश दारांसोबत जायला हवे, शिवसेनेसोबतच जायला हवं. ही आता जनतेची मानसिकता आता हळूहळू व्हायला लागलेली आहे आणि म्हणून मी निश्चित आहे. आणि निवडणुकीच्या वेळेस देखील मी निश्चित होतो. फक्त मताधिक्य किती असेल ह्या मुंबईचा जो काही विषय झाला त्याच्यामुळे मताधिक्य किती असेल ह्याचा मला अंदाज बांधता येत नव्हता. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे मतदान 20 तारखेला मतदान झालं, 21 तारखेला सगळे मी आकडे घेतले आणि 22 तारखेला दुपारच्या नंतर मी मला फायनल आकडा जेव्हा मी आलो, मी पत्रकार परिषद घेऊन मी सांगितलेलं आहे जेव्हा क्रिकेट खेळलो आपल्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत, त्यावेळेला पत्रकारांना मी आकडा सांगितला होता की कमीत कमी 20 ते 22 हजाराच्या मध्ये माझं मताधिक्य असेल आणि 24,000चं मताधिक्य आपल्या वेळाला माझा. हा विश्वास माझ्या मनामध्ये एकाच कारणामुळे होता की जनतेला ही विकास कामं मिळेल. आणि म्हणून माझं आपल्याला आता फक्त मतदारसंघ कुठे सीमित राहून चालणार, आपला विकास तर होणारच आहे. त्याबद्दल निश्चित आता मी स्वतः आहे. आणि आता या दुसऱ्या इनिंग मध्ये शेवटी आता टेस्ट मॅचची आपली मॅच बरोबर की नाही, पहिली इनिंग झालेली आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण चांगला स्कोअर तयार केलेला आहे. आता दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला मॅच जिंकायची अशी आपली बॅटिंग चांगली होईल नाही निश्चित. ह्या आपल्या ह्या टर्म मध्ये किंवा पुढील 5 वर्षामध्ये आपापल्या गावामधला मूलभूत सुद्धा आपण उभा करणारच आहोत. परंतु माझं स्वप्न काय हे मी आपल्या प्रशासन दरम्यान बोललो होता, पुन्हा बोलून दाखवतोय. खरं तर हे आपलं कोकणाची शोकांतिका आहे. या योगेश कदमला आभार मानण्यासाठी दिव्यात यावं लागलं. आज योगेश कदमला आभार मानण्यासाठी नालासोपारा यावं लागलं. उद्या योगेश कदमला आभार मानण्यासाठी मुरुडला जावं लागेल, ठाण्याला जावं लागेल, गोरेगावला जावं लागेल, आपल्या मुंबईत जावं लागेल. ही अवस्था ही काही चांगली गोष्ट नाही, शोकांतिका आहे. आमचा तरुण, आमचे सर्व कुटुंब आपलं गाव सोडून, माय भूमी सोडून शहराकडे येऊन बसलेले आहे. ही खरं तर आमच्यासाठी शोकांतिका आहे. आणि जोपर्यंत हे दिवस बदलत नाही, माझा तरुण जोपर्यंत पुन्हा गावाकडे वळत आहे तोपर्यंत मी आंदोलन यशस्वी झालो असले. पुढच्या मी 5 वर्ष ह्यासाठी मी खर्च करणार आहे. माझी संपूर्ण ताकद, राजकीय ताकद मी त्यासाठी खर्च करणार आहे. माझ्या मतदारसंघामध्ये NIDC आली पाहिजे, माझ्या मतदारसंघामध्ये उद्योग आले पाहिजे, माझ्या मतदारसंघामध्ये रोजगार आले पाहिजे. ह्याच्यासाठी मी पुढची 5 वर्ष पूर्ण ताकदीने मी उतरणार आहे. आणि आज आपण सत्तेमध्ये आहोत. आज सहज शक्य आपल्याला, जरी आपले एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री नसले तरी सुद्धा आजच्या घडीला महाराष्ट्रामधला सर्वात वजनदार नेता म्हणून शिंदे साहेबांचंच नाव घेतलं जातं. होय, त्या व्यक्तीने 2.5 वर्ष ज्या पद्धतीने काम केलंय, 24 तास त्या व्यक्तीने काम केलं आम्ही पाहिलेलं आहे. 24 तास, अक्षरशः 24 तास फक्त जनतेसाठी. आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी आमदारांना जी ताकद दिली, मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये असं कुठलाही मुख्यमंत्री आजपर्यंत आपल्या आमदारांना ताकद दिली असेल. ती ताकद अतिशय महत्वाची आहे. शेवटी तुम्हाला आमदारांकडनं अपेक्षा असतात, आमदारांना त्याच्या नेत्याकडनं अपेक्षा असतात. या मागच्या 5 वर्षामध्ये मी 2 मुख्यमंत्री पाहिले. एक मुख्यमंत्री आम्हाला 6 महिने वरच्यावरती भेट देत होता, आम्हाला अपॉइंटमेंट मिळत नव्हत्या. एक मुख्यमंत्री आमची विकास कामांसाठी त्याच्या अंतर लक्ष नव्हतं. आपल्या विकास कामांसाठी त्यांनी कोकणाकडे देखील दुर्लक्ष केलं होतं. दुसरे मुख्यमंत्री 6 महिने अपॉइंटमेंट मागायची गरज पण पडत नव्हती. वर्षावरती अपॉइंटमेंट शिवाय सर्वसामान्य माणसाला एंट्री देणारा महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री कोण असेल तर आपण एकनाथ शिंदे साहेब होते. वर्षाबंधावरती सर्वसामान्य व्यक्तीला अपॉइंटमेंट शिवाय एंट्री मिळत होती. मागच्या 2.5 वर्षामध्ये वर्षाबंधावरती कोणी कल्पना देखील करू शकत नाही. त्या अगोदर मागच्या 2.5 वर्ष सुद्धा आम्हाला आमदारांना देखील अपॉइंटमेंट मिळत नव्हते. हा फरक होता. छोटी आमदारांना जी ताकद मिळाली ती ताकद छोटी आम्ही तुम्हाला विकासामध्ये देऊ शकतो. हे आपले नेते होते म्हणून आम्ही ते करू शकतो. आणि आज आपण सत्तेमध्ये आहोत. मगाशी म्हटलं तसं आपल्या उद्योग उभे करायचे, त्यासाठी आपण पहिलं यशस्वी पाऊल आपण टाकलेलं आहे. आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये 5 गावामध्ये 1,000 MIDCला मंजुरी मिळालेली आहे. आपल्या MIDC होणार, होय 100% आपल्या MIDC होणार. त्याच्यापैकी 1000 एकरमध्ये 100 एकरला आता परवानगी मिळालेली आहे. तसं 19 भूसंपादन देखील चालू झालेलं आहे. आणि आता जसं कंपन्या आहेत तसं तिथे आता भूसंपादन होणार. आणि ह्या मंडणगड तालुका याकरता निवडलाय कारण तो मुंबई गोवा हायवेच्या जवळ आहे. मुंबई गोवा हायवेच्या जवळ आहे. कारण कुठल्याही उद्योगाचं घ्यायचं असेल तर नॅशनल हायवे जवळ आपण म्हणून आपण हे मुंबई ठिकाणी निवडलेलं आहे. मला वाटतं अशा अनेक गोष्टी आपल्या कोकणामध्ये आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट महत्वाची जी आहे, आपल्या कोकणामधला सिंचनाचा टक्का वाढला पाहिजे. आपल्या कोकणामध्ये पाणी साठा वाढला पाहिजे. अजूनही आपण त्या दृष्टीने प्रचंड मागे आहोत. अजूनही आपण त्या दृष्टीने प्रचंड मागे आहोत.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये बांधवला जवळपास 40% सिंचन आहे, मराठवाड्यामध्ये जवळपास 18% सिंचन आहे, विदर्भामध्ये 14% सिंचन आहे, खानदेशमध्ये 15% सिंचन आहे आणि आपल्या कोकणामध्ये फक्त 1.5% सिंचन आहे, फक्त 1.5%. पाणीच नाही. आणि महाराष्ट्रात 40% पाऊस आपल्या कोकणामध्ये पडतो. जेवढा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये पडतो त्याचा 40% पाऊस आपल्या कोकणामध्ये पडतो आणि सर्वात कमी सिंचन आपल्या कोकणामध्ये आहे. धरणच नाही, बंधारच नाही, नदीवरती पाणी अडवत जात नाही, आपण निधीच दिला गेला नाही. आजपर्यंत ज्या काँग्रेसने आपल्यावरती अन्याय केला आता तो अन्याय पुसून करायचा आता वेळ आलेली. आता आपण सत्तेमध्ये आहोत. आता सर्व आणि आम्ही शिंदे साहेबांना सांगितलेलं आहे, मागच्या जलसंधारण खातं आपल्याकडे होतं. आम्ही साहेबांना विनंती केली आपल्याला मोठ्या धरणांची गरज नाही, आमच्याकडे जलसंधारण विभागाचा वापर आम्हाला लहान लहान बंधारे द्या आणि आमच्या कोकणाचा हा अन्याय काय तुम्ही दूर करा अशा विनंती शिंदे साहेबांना आम्ही केलेली आहे. आणि शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना चांगलं प्रयोजन केलंय. जलसंधारण विभागाच्या मार्फत एक वेगळं त्यांनी एक डिपार्टमेंट तयार केलंय आणि फक्त कोकणासाठी त्यांनी वेगळा रोडमॅप त्यांनी तयार केला आहे पाणी सिंचनासाठी. कारण बांधवांनो, एखादा शेतीचं काम करायचं असेल तर पाणी लागतं, एखादा उद्योग आणायचा असेल तर पाणी लागतं, एखादी MIDC आणायची असेल तर पाणी लागतं. पाण्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि म्हणून मला हे पाणी महत्वाचं, त्याकडे माझं दुसरं लक्ष देणार आहे. तिसरा विषय महत्वाचा जो आहे तो आरोग्याचा विषय महत्वाचा आहे. होय, आपण दापोली तालुक्यामध्ये 50 बेडचं हॉस्पिटल आपण शेरीमध्ये आपण 100 बेडचं हॉस्पिटल आपण उभं करतोय, आम्हाला सुरुवात केलेली आहे. परंतु आता ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये दापोली तालुक्यामध्ये महिला आणि लहान बाळांसाठी तो स्वतंत्र हॉस्पिटल आपण मंजूर करून घेणार, यासाठी तात्काळ चालू करणार. 50 बेडचं नवीन हॉस्पिटल त्याच ठिकाणी, म्हणजे 100 बेडचं हॉस्पिटल जनरल हॉस्पिटल होईल आणि 50 बेडचं फक्त महिलांसाठीचं आणि लहान बाळांसाठीचं स्वतंत्र हॉस्पिटल हे आपल्या दापोली तालुक्यामध्ये उभं राहिलं पाहिजे. ह्यासाठी मी आता पाठपुरावा करायला सुरुवात करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मंडणगड तालुक्यामध्ये आपलं ग्रामीण रुग्णालय आहे, त्या ग्रामीण रुग्णालयाचं शेडीवर्धन करून 50 बेडचं नवीन हॉस्पिटल मंडणगड तालुक्याने मंजूर करून द्यायचं याची देखील मागणी लवकरच करणार आहे. म्हणजे कधी आता एक खातवाटप द्यायला होईल तर जे आरोग्यमंत्री असतील त्यांच्याकडे पहिली माझी मागणी असणार की ह्या आरोग्याच्या विषयामध्ये ह्या 2 पहिल्या मागण्या असणार आहेत. हे अतिशय महत्वाचं आहे. बाकी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकणासाठी असल्यामुळे ह्या मागण्या तर सार्वजनिक मागण्या आहेतच, त्यात आपण मागण्या करणारच आहोत. परंतु आपल्या मतदारसंघाला घेऊन ह्या 3 महत्वाच्या गोष्टी, पहिली MIDC, दुसरं सिंचन म्हणजे पाणी साठा, तिसरं म्हणजे आरोग्याच्या सुविधा, 3 सुविधा आपल्या माझ्या मतदारसंघाला उभ्या करायच्या आहेत. आणि त्यासाठी आपल्या सर्वांची ताकद मला सोबत लागणार आहे. नक्कीच आपण ते आशीर्वाद मला दिले. आणि बाजूला एक मात्र नक्की सांगेन की आज आमदार म्हणून काम करत असताना शेवटी पहिली निवडणूक असते, जनता विचार करते मग तरुण मुलगा आहे, पहिली निवडणूक आहे, त्याला काम करून बघूया कसं काम करतं असं करून मतदान करतात. परंतु दुसऱ्या निवडणुकीमध्ये मात्र जनता तुम्हाला तुमच्याकडे त्यांनी 5 वर्षासाठी आढावा घेतलेला असतो. मग हा आमदार आमच्याशी बोलतो कसा, मग आमदार हा आमच्याशी वागलाय कसा, यांनी काम कसं केलंय, मला जज केलं जातं, तुम्हाला तिथे पाहिलं जातं. आणि ह्या पहिल्या 2019च्या निवडणुकीमध्ये आपल्या 13,500चं मताधिक्य होतं आणि ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये आपण 24,000चं मताधिक्य मिळालं. म्हणजे 100% जनतेने आपल्याला स्वीकारलेला आहे, 100% जनतेने आपल्याला स्वीकारलेला आहे. आणि म्हणून मी निश्चित आहे. पण ही आपण माझ्या पाठीची उभी केलेली ताकद, तुमची ही ताकद 100% वाया जाणार नाही. मी पुन्हा एकदा आपल्या समोर शब्द देतोय आणि मुंबईकरांना तर मी कदापि विसरणार नाही. आपले जे खरं तर मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मला 5 वर्षाच्या कालावधीत मला काम करण्याकडे मिळालाच नव्हतं. सरकार स्थापनामध्ये पहिले 3 महिने गेले होते, त्यानंतर कोरोनाची महामारी आली होती आणि कोरोनाच्या महामारीनंतर निसर्ग चक्रीवादळ आलं, पुन्हा सरकार बदललं. आपले 2.5 ते 3 वर्ष ही निसर्ग चक्रीवादळाने ह्या सगळ्या गोष्टींमध्येच केली. परंतु आता मात्र 5 वर्ष पूर्ण मिळणार आहे. आता स्थिर सरकार आपलं आलेलं आहे. या स्थिर सरकारच्या मार्फत माझ्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे, माझ्या कोकणाचा विकास झाला पाहिजे. ह्यासाठी आपण नक्कीच मी काम करेन हा शब्द मी आपला सर्व देतोय. ज्या तळमळीने ज्या जिद्दीने आपण योगेश कदमला मतदान केलंय त्यापेक्षा 10 पटीची जिद्दी आणि तळमळ हा योगेश कदम तुमच्या गावच्या विकासासाठी करेल हा शब्द आपल्या समोर आज इथे द्यायला आलो. आणि आपण सर्व खरं तर इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्व इथे उपस्थित राहिलेला आहात. आयोजकाचा देखील अंदाज चुकलाय आणि माझा देखील अंदाज चुकलेला आहे.
त्याबद्दल मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला सर्व उभं राहावं लागतंय. परंतु मी बघा दिवाळी देखील अशी परिस्थिती झाली, तिथे जागा कमी पडली आणि आता ह्यापुढे दीपकजी आता मैदानाशिवाय पर्याय राहिला नाही. दापोली मतदारसंघाचे आता मैदानच झालं पाहिजे, इतकी आता मोठी ताकद आपल्याकडे तयार झालेली आहे. आपले श्रीभाऊ चव्हाण सर आहेत, मी त्यांना हौस मगाशी कानात म्हटलं, ते आता आलेले आहेत. सामान्य रामदास भाईंचे बंधू म्हणून त्यांनी सोबत काम केलेलं आहे. शिवसेना वाढवण्यामध्ये मी लहानपणापासून बघितलेलं आहे. शिवसेना वाढवण्यामध्ये श्रीभाऊ चव्हाण साहेबांचा सिंहाचा वाटा कोणी दाखवण्याने या भागामध्ये शिवसेना जिवंत झाली, की अशा सगळ्या व्यक्तीमुळे जिवंत झाली आणि आज ती राहिली. त्याला देखील विनंती केली, आता आपण भगवासोबत आलं पाहिजे, आता आपण धनुष्यबाणासोबत आलं पाहिजे. फक्त दापोली मतदारसंघ पुरतं नाही, आता आपल्या नालासोपाऱ्याचा आणि आपल्या भागाचा विकास करायचा आहे. आपला खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं हिंदुत्व आपल्याला जिवंत ठेवायचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी सोबत यावं अशी मी त्याला हौस बघायची कानात विनंती केली आहे. बघू आता ऐकण्यात मी काय आधी राहण्यात मी मोठा नाही, पण रामदास भाईंचा निरोप त्याला दिलेला आहे आणि म्हणून मला वाटतं आपल्याला शिवसेना वाढवायची आहे. आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी जो त्याग केला, त्यांनी जो विचार मनामध्ये बाळगला होता, त्या विचाराला जिवंत ठेवण्याचं नाव आज आपण सर्वजण करतो. आपण हा खांद्यावरती घेतलेला हा भगवा झेंडा हा आयुष्यामध्ये कधीच खाली ठेवायचा नाही, ही शपथच आम्ही घेतलेली आहे. ही शपथच आम्ही घेतलेली आहे. मागील 2.5 वर्षापूर्वी जे काही घडलं यावर जो सांगितलं, मी शेवटचं फक्त 5 मिनिटे घेऊन थांबणार आहे. या मागच्या 2.5 वर्षात, मागच्या 5 वर्षामध्ये अनेक चढ आणि उतार मला माझ्या राजकीय आयुष्यामध्ये आले. सर्वात प्रथम ज्यावेळेला दापोली आणि मंडणगडची ज्यावेळेला नगरपंचायतची निवडणूक झाली आणि त्यावेळेला एबी फॉर्म माझ्याकडे न देता ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराला आपण पराभूत केलं होतं त्याच्याकडे मात्र शिवसेनेसाठी एबी फॉर्म दिले होते शिवसेनेचे. आणि तो अन्याय ज्यावेळेला शिवसैनिकांनी पाहिला त्यावेळेला शिवसैनिकांनी आवाज उठवला आणि त्यावेळेला शिवसैनिकांनी मला आधार दिला. आणि दापोली आणि मंडणगडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की शिवसैनिकांनी अपक्ष निवडणुका लढवल्या. नगरपंचायतच्या निवडणुका अपक्ष निवडणुका लढवणारी पहिली ती वेळ होती. आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की दापोली आणि मंडणगडच्या नगरपंचायतच्या निवडणुकामध्ये ज्या शिवसेनेने अपक्ष निवडणुका लढवल्या, आपण जवळपास आपल्या अपक्ष नगरसेवक शिवसेनेचा आपला अपक्ष निवडून आले. तो निर्णय त्यावेळेला शिवसैनिकांनी घेतला. त्यावेळेला मी अपक्षांचा प्रचार करायला देखील उतरलेलो होतो. त्यावेळेला रामदास भाई देखील अपक्षांचा प्रचार करायला उतरले नव्हते. ती निवडणूक शिवसैनिकांनी हातामध्ये घेतली. त्याच पद्धतीने ज्यावेळेला मी शिंदे साहेबांसोबत जायचा निर्णय घेतला त्यावेळेला देखील मला सगळं अभिमान वाटतोय की माझ्या दापोली मतदारसंघामधल्या एकही शिवसैनिकांनी आपली साथ सोडली नाही, सगळे आपल्या सोबत राहिले. हे देखील माझ्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. ही देखील अतिशय महत्वाची माझ्यासाठी लहान गोष्ट नाहीये. तो निर्णय करता फडकी जरी घेतला असला तरी सुद्धा तो निर्णय माझ्या आयुष्यामधला सर्वात मोठा निर्णय. त्या निर्णयाला आपण सर्व शिवसैनिकांनी साथ दिली, आपण सर्व दापोली खेड मंडळमधल्या सगळ्या नागरिकांनी साथ दिली. त्याची परिस्थिती आज आपल्या ह्या निवडणुकीच्या निकालामध्ये पाहायला मिळाली. आणि म्हणून मला वाटतं आपल्या सर्वांनी दिलेली ही साथ या आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाही. आपण माझ्या पाठीशी उभी केलेली ही ताकद मी पुन्हा एकदा वारंवार हेच सांगतोय की आपण माझ्या पाठीशी उभी केलेली ही ताकद आपल्या दापोली मतदारसंघाच्या विकास कामांसाठीच खर्च करेल हा शब्द मी आपल्या सर्वांना आज देतोय. आपल्या मतदारसंघामध्ये अनेक चांगल्या आपण गोष्टी करतोय. पर्यटन वाढलं पाहिजे त्यासाठी मी पाठपुरावा करतोय की आपला दापोलीमधला समुद्र किनारा हा चांगला सुसज्ज झाला पाहिजे. पर्यटक तिथे येतात त्यांच्यासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. आपला कोस्टल हायवे म्हणजे समुद्र किनाऱ्याच्या लगत असलेला हायवे, या हायवेवर असलेल्या 3 पुलांना आपल्याला शिंदे साहेबांनी मंजूर दिलेली आहे. एक बाळकोण बागमंडळाचा पूल असेल, पेशचा पूल असेल, दाभोळचा पूल असेल, त्या तिन्ही पुलांना शिंदे साहेबांनी आपल्या जवळपास 1100 म्हणजे जवळपास 1000 कोटी ह्या 3 पुलांना शिंदे साहेबांनी आपल्याला मंजूर करून दिलेले आहेत. दुसरा आपला मुंबई गोवा हायवे, या मुंबई गोवा हायवेच्या बाबतीत देखील अनेक वर्षे संघर्ष चालू आहे. परंतु माझा विश्वास आहे पुढच्या 1.5 ते 2 वर्षाच्या आतमध्ये हा मुंबई गोवा हायवे 100% पूर्ण होईल. यासाठी देखील आपण सुद्धा पाठपुरावा करणार आहोत. काम देखील चालू झालेलं आहे. जे काही कॉम्पिटिशनचं काम तिथे आता सुरू झालेलं आहे. पेण ते इंदापूर हा जो मधला पॅच होता, ह्या 2 भागात पेण ते इंदापूर मधल्या ज्या मुंबई गोवा हायवेचं काम रखडलं होतं
त्याला देखील आता देशामध्ये चांगली सुरुवात करून दिली असते. ते देखील काम आता लवकरच पूर्ण होईल. अशी सगळी कामं आपण आता हाती आहेत आणि आपण ती पूर्ण करतोय. महिला सक्षमीकरणासाठी आपण देखील काम करतोय. आपल्या दापोली मतदारसंघामधल्या जेवढ्या महिला बचत गट आहेत या महिला बचत गटांना देखील ताकद द्यायचं काम आपण करतोय. एकंदरीत आपल्या दापोली मतदारसंघामधल्या प्रत्येक घटकाला ताकद कशी देता येईल यासाठी आपण तिथे काम करतोय. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या चाकरमानांचा माझी आपल्या गावापासून लांब राहणाऱ्या मुंबई शहराकडे राहणाऱ्या आपण सर्व मतदारांची आम्हाला ताकद मिळते. आपला आशीर्वाद असेल आमच्यासोबत काय बसू द्या एवढीच फक्त शेवटची विनंती करतो. आणि पुण्याला आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने मला असं झालं आपण सर्व इथे उपस्थित झाला त्यामुळे आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. इथेच थांबतो. धन्यवाद. चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.